आज आहे सॅटर्डे आणि आज काय झालं माहिती आहे, आज मी सकाळी उशिराच उठली. तशी पण उठली 9:30 वाजता. तर 9:30 वाजता उठली आणि मला जायचं होतं रिधानच्या पेरेंट्स टीचर मीटिंगला. तर मी घरातनं आवरून गेली. तरी पण मी घरात गेली 10 सव्वा 10 10:30 निघाली आणि खाली जाऊन रिक्षा पकडली. रिक्षाने मी डायरेक्ट रिधानच्या स्कूलच्या इथे गेले आणि तिथे मला रिधानचे एका क्लासमेटची आई भेटली. ती पण माझ्यासारखी थोडी उशिरा झाली होती. मी गेले रिधानच्या स्कूलमध्ये पेरेंट्स टीचर मीटिंग झाली. तर मी टीचरला विचारलं रिधानची काय प्रोग्रेस आहे म्हणून. तर बोलले की रिधान थोडा चंचल आहे, म्हणजे तो जास्तीत जास्त 10 मिनिटाच्या वरती नाही कॉन्सन्ट्रेट करत. म्हटलं ठीक आहे, ते ठीक आहे. मी म्हटलं की तो घरी पण असाच करतो, घरी पण अभ्यास आहे. त्यानंतर ना त्यांनी मला एक खूप छान गोष्ट सांगितली रिधानबद्दल. तर म्हटलं की ना 3-4 दिवसापूर्वी ना त्यांच्या रिधानच्या स्कूलमध्ये एका मुलाला ताप आला होता. ठीक आहे. तर टीचरनी रिधानच्या स्कूलमध्ये एक खूप चांगली फॅसिलिटी की तिकडे नर्सेस असतात आणि एक डॉक्टर असतो. म्हणजे त्यांना तापावरच्या गोळ्या देतात किंवा खेळताना लागलं तर त्यांची फर्स्ट एड किट करतात. प्रॉपर असं आहे त्यांच्याकडे, आहे एक डॉक्टर आहे, नर्स आहे, 2 आहे त्यांच्याकडे. तर त्यांनी सांगितलं मला की तिला डॉक्टरकडे घेऊन गेले, मेडिसिन दिली आणि तिला आणून बसवलं. आणि त्यांच्यानंतर ना आर्टचा पिरियड होता. आर्टच्या पिरियडमध्ये लोक काय करतात, ड्रॉइंग्स करतात किंवा मग क्राफ्ट बनवतात. मोस्ट ऑफ क्राफ्ट अँड ड्रॉइंग्सच असतात. तर ती ना क्राफ्ट बनवत होती वाटतं आणि बाकीचे लोक पण तिच्यावर नसत होते. मग रिधान टीचर म्हणलं, टीचर हे लोक बघा ना, तिला ना त्रास देत आहे, तिला आराम करायला पाहिजे, तिला ताप आला आहे ना, ती आताच आली ना डॉक्टरकडून, मग तिला आराम नाही करून देत आहे. टीचर म्हटली एवढ्या सगळ्या मुलांमध्ये हा जेवढा केअरिंग आहे तेवढं बाकी कोणी लक्ष नाही दिलं. म्हणजे जेवढा विचार नाही केला बाकीच्या मुलांनी, पण रिधाने तो विचार केला. आणि मला एवढं खरंच बरं वाटलं ना. भले माझा मुलगा अभ्यासामध्ये थोडा मागे असेल, मला काही प्रॉब्लेम नाही, पण जेव्हा तो एक माणूस म्हणून समोरच्याचा परिस्थिती समजून घेतो, समोरच्याचा आधार पण समजून घेतो, तर मला वाटतं तिथं मी थोडी प्राऊड फील करते की हा बाबा माझा मुलगा असा आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी जेव्हा मला पाय दुखत होता, मी झोपली होती, तर त्यांनी माझ्या गालावर क्लेस केलं आणि म्हटलं बाबा तू आराम कर. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांच्या. आणि आज पण जेव्हा मी संध्याकाळी मी सांगते तुम्हाला संध्याकाळी काय झालं, पहिल्या सकाळी सांगते. मग मी तर मीटिंगमध्येच बसली. मग मला विधानचा ना एक फ्रेंडची मम्मी भेटली, निराश आहे त्याचा फ्रेंड. ठीक आहे, त्याची मम्मी भेटली आणि प्ले ग्रुपमध्ये दोघं खूप 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 बेस्ट फ्रेंड होते. मग त्याची मम्मी भेटली. मग आम्ही दोघी गप्पा मारत बसलो. आमच्या दोघींचंच झालं आणि आमच्या दोघींचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू क्लिअर आहे मुलांच्या बाबतीत, की प्रत्येक गोष्टीत अभ्यासावरती फोर्स नाही करायचा. ठीक आहे. जेवढी मुलं एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टी शिकतील तेवढ्या चांगल्या आहेत. ठीक आहे. आम्ही अभ्यासावरती जास्त फोर्स नाही करत मुलांना. आणि मोबाईल पडला असता तर मला अभ्यासावरती फोर्स नाही करत मुलांना आणि डिसाईड केलं की त्यांच्या अभ्यासापेक्षा एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टी जास्त चांगल्या असल्या पाहिजे. म्हणूनच रिधान 1 वर्ष टायकॉन्डोला जात होता. आता इथे काजूरला आल्यापासून त्याला टायकॉन्डो असं प्रॉपर आमचं झालं नाही आहे. त्याच्यामागे पण रिझन आहे, कारण का त्याला टायकॉन्डोचं जे सेंटर आहे ते घरापासून थोडं लांब आहे आणि कोणी सोडायला आणि आनंद नाही आहे, कारण का माझ्या सासूबाईंचं थोडंसं एज झालं. शी इज अराउंड 54-55. ठीक आहे. आणि घरात अजून कोण नसतं, मी पण नसते, मी पण घरी 8:30-9ला येते. त्यामुळे त्याचा टायकॉन्डोचा टायमिंग ॲडजस्ट होत नाही आहे मला. तर मी पण असा प्रयत्न करणार की सॅटर्डे संडे त्याला टायकॉन्डोचे क्लासेस बघेल मी, किंवा जर बिल्डिंगमध्ये कोणी स्टार्ट करणार असेल तर त्या हिशोबाने बघेल. पण लहान मुलांना एक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असलीच पाहिजे, जेणेकरून तेवढं कॉन्सन्ट्रेशन त्यांचं चांगलं होतं, मस्ती कमी होते, ते थोडे एक्झॉस्ट होतात आणि त्यांचा शरीराचा तेवढा व्यायाम होतो. ठीक आहे. तर प्रत्येक मुलांना तुम्ही असं अभ्यासामध्ये ना काय बोलतात ते, मला एक मला तो आठवत नाही, तो वर्ड नाही आठवत प्रॉपर, रट्टा. प्रत्येक गोष्टीत रट्टा मारण्यापेक्षा मुलांना जेवढे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असेल किंवा जेवढे सोशल गॅदरिंग असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, त्याच्यामध्ये मुलांनी जेवढं लवकर अडॅप्ट करतील, जेवढं चांगलं शिकतील, तेवढं जास्त इम्पॉर्टंट असतं रादर दॅन बिंग दॅट पढाकू चष्मिश बॉय ऑर अ गर्ल. हे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. ठीक आहे. कोणाला फोर्स आहे. खूप लोकांना आशा असते, ज्या मुलांना 99% पडतात
त्यांच्या आया किंवा वडील अपसेट असतात की बाबा माझ्या मुलाला 100% का नाही पडलं. सो आय एम नॉट दॅट काइंड ऑफ पेरेंट. माझी इच्छा आहे की जेवढं त्याला झेपेल तेवढं त्यांनी करावं, जेवढं त्याच्याकडून ट्राय होईल. असं नाही की त्यांनी कोणत्याही गोष्टीत हार मानून बसावं, पण त्याने त्याची कॅपॅसिटी पूर्ण ओळखावी आणि त्या हिशोबानेच अभ्यास करावा, हे माझं मत आहे. कारण का मला त्याच्यावरती आतापासून बर्डन नाही टाकायचं. त्याला पुढे फ्युचरमध्ये जे काही व्हायचं ही त्याची इच्छा. मी म्हणणार की नाही बाबा तू डॉक्टर हो, इंजिनियर हो, नाही. मुलं डिप्रेशनमध्ये जातात आणि हे मी बघितलं आहे खूप साऱ्या गोष्टीमधलं. मी आय एम नॉट गोइंग टू टेल की एनी प्रोफेशन चांगले वाईट नाही, पण घरच्यांच्या प्रेशरमुळे मुलं असं प्रोफेशन चूज करतात की जे त्यांना नसतं करायचं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ते लाईफमध्ये खूप हॅपी नसतात. मे बी त्यांच्याकडे चांगला पैसा असेल, पण जेव्हा एखाद्याला स्वतःचं पॅशन फॉलो करायचं असतं आणि त्या गोष्टीमध्ये ते पॅशन असतं, पण जस्ट बिकॉज घरातले काय म्हणतात ह्या हिशोबाने ते त्यांचं स्वतःचं करिअर सेट नाही करू शकत. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी चेंज होतात. आता मी सांगितलं मी स्कूलमध्ये खूप ॲव्हरेज स्टुडंट होती. मी काय एवढं हे तीर नाही मारले, ठीक आहे. पण मला पहिल्यापासनं ड्रेस डिझाईन, जेवण बनवणं, डान्स करणं, मी कथ्थक केलं 1 वर्ष, ठीक आहे. मी फ्रीलान्स डान्सिंग शिकले. मला बॅले डान्सिंग खूप आवडतो, पण मला त्याच्यामध्ये करिअर नाही करायचं. मला आवडतात, माझ्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत आणि माझं करिअर वेगळं आहे. ॲज मी जी माझी पर्सनॅलिटी त्याच्यामधून मी जो जॉब करते तो सुटेबल आहे, पण ठीक आहे. पण पहिल्यापासून मला हा जॉब करायचा होता असं नव्हतं. मी पहिल्यापासून डिझायनिंग फील्डमध्ये मला जायचं होतं, कारण का मला स्वतःला आरी वर्क खूप आवडतं, मला ड्रेसेस डिझाईन करायला आवडतात. या गोष्टीमध्ये माझा फोटो जास्त होता, पण त्यावेळेस कोण गाईड करणारं नव्हतं की बाबा हे कर ते कर जेणेकरून तुला हे करता येईल. तेव्हा फॅशन डिझायनिंग पण एवढं कॉमन नव्हतं. जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा फॅशन डिझायनिंग म्हणजे हा श्रीमंतांच्या मुलींचं पॅशन होतं, कारण का तेव्हा त्याची फीस खूप जास्त हाय होती. आणि आय थिंक माझ्या एका फ्रेंडने घेतलं तेव्हा 3.5 लाख रुपये काहीतरी भरले होते. आणि पप्पांची जी कंडिशन नाही म्हणताय ना, पण जे पप्पांचं नेचर होतं सगळ्यांना हेल्प करायचं, त्याच्यामध्ये पण 3.5 लाख रुपये एकदम भरणे पप्पांना जमणार नव्हते, ठीक आहे. ते गव्हर्नमेंट सर्वंट होते, एवढे पैसे त्या काळात जमवणं शक्य नव्हतं. मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये गेले होते त्या इन्स्टिट्यूट चांगले, सगळ्या इन्स्टिट्यूटचं नाही सांगितलं. मी आय थिंक बँड्राच्या कोणत्या इन्स्टिट्यूटला गेले होते तेव्हा. माझ्या एका फ्रेंडने सजेस्ट केलं होतं बँड्रा, आणि बँड्रा साईडलाच गेलो होतो आम्ही वाटतं. आणि तेव्हा ना मी एअर हॉस्टेसच्या कोर्सची पण इन्क्वायरी केली होती, त्याची पण फी 1.5 ते 2 लाख रुपये होती. म्हणजे माझी हाईट बसत होती, बारीक तर मी पहिली होती. पण तशा गोष्टी. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना फोर्स न करता त्यांना जे करायचं ते करू द्या, ठीक आहे. मग घरी आली. घरी तोपर्यंत माझ्या सासूबाईंचे मम्मी पप्पा आले होते, आजी आजोबा, माझ्या आधी सासू ते आले होते. मग आमची जेवणं झाली आणि मग मी दुपारी खूप जास्त आराम केला आणि उठल्यावरती मग सगळं जेवण केलं. त्यांना सगळा आराम भेटला, सासूबाईंना आराम भेटला. आणि आज लवकर जेवायचं होतं, कारण का आजी आजोबांचा गावचा जेवायचा टायमिंग 8 वाजता, तरी पण आम्ही 9:30ला जेवलो. आम्ही काही लवकर जेवलो नाही. आणि मी ना क्लेवोवरून ना, क्लेवोच नाव आहे, मला आता नाव परफेक्ट, कारण का मला ब्रँड आठवत नाही परफेक्ट, पण मी तिकडून माझी वॉशिंग मशीन साफ करण्यासाठी पॅकेट्स मागवले. माझ्या मशीनमधल्या कपड्यांचा ना खूप वास येत होता खूप दिवसापासून. तर पहिली मशीन करून घेतली आणि मी आता ती मशीन लावली क्लीनवरती, ट्यूब क्लीन करून असं काहीतरी फीचर आहे त्याच्यावरती लावली आहे. त्याला लागणारे 1 तास 20 मिनिटं, ठीक आहे. मग ती पूर्ण क्लीन होणार आहे आणि त्याच्यानंतर मला त्याचा फिल्टर पण क्लीन करायचं. तर सगळ्यांची जेवणं झालीत, भांडी झालीत, कपडे सुकून झालेत. आता मशीन क्लीन करायला लावली, ती क्लीन झाली की मग मी झोपणार आहे आणि उद्या आरामशीर उठणार आहे. आजी बाबा आहेत, ते लावून लवकर उठायचीच आहे, पण मी काही लवकर उठणार नाही, कारण का उद्या माझा सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा एवढाच आहे. जे लोक व्हिडिओ बघतात प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे ओपिनियन्स आवडत असेल तर मला सांगत जा, मी अजून माझे ओपिनियन शेअर करत आहे तुमच्याबरोबर, ठीक आहे. थँक्यू गाईज, बाय.